नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, जीवनात आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात, पण त्याचबरोबर जीवनात चढ उतार सुद्धा येत असतात आणि अनेक प्रश्न निर्माणही होत असतात. त्याची उत्तरं आपल्यालाच शोधायची असतात. हताश उदास न होता संकटांवर मात करायची असते. हे बोलणं सोपं आहे, पण करणं शक्य आहे का, असे प्रश्नही अनेकांना निर्माण होतील. जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा मार्ग आपल्याला मिळाला तर, याविषयी आजच्या आपल्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत योगिनी नेने, म्हणजेच काशीमणी योगिनी. काशीमणी योगिनी यांनी जवळपास 18 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली आहे आणि गेल्या 5 वर्षात त्या होलिस्टिक एनर्जी हीलर म्हणून काम करत आहेत. याच सोबत त्या स्वतःची मदत, सेल्फ हेल्प आणि स्वतःला हील करणं, सेल्फ हीलिंग यासाठी कोर्सेस सुद्धा घेतात. त्यांच्या वेगवेगळ्या कोर्सेस आणि कार्यक्रमांमधून त्या आरोग्य, नाती, व्यवसाय आणि संपत्ती यामधील प्रश्नांवर एनर्जी आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मदतीने मात करण्याचं अगदी सोपं तंत्र शिकवतात. स्वतःच्या जीवनाचा निर्माता बनण्याचा निर्णय घेणाऱ्यांना त्या मार्गदर्शन करत असतात. त्यांचे सगळे कोर्सेस मराठी भाषेतून घेतले जातात. नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार. आताच मी म्हटलं तसं आपलं जीवन हे सुखदुःखांचं मिश्रण असतं आणि सुख सगळ्यांना हवं असतं, पण दुःख किंवा प्रॉब्लेम हे कोणालाच नको असतात. तर त्याच्यावर आपल्याला मात करता येते का? सर्वप्रथम नमस्कार. हा इतका छान विषय मांडायसाठी इथे बोलावल्याबद्दल. आणि येस, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे अर्थातच हो आहे. सुख आणि दुःख जे काही असतं आपल्या आयुष्यात येतं, त्यावर मात करणं हे प्रत्येक व्यक्तीला मिळालेली कपॅसिटी आहे, प्रत्येक व्यक्तीकडे असलेली क्षमता आहे. ती जर वापरता आली तर येस, जसं हवं तसं आयुष्य घडवता येतं. तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन याविषयी सगळ्यांना मार्गदर्शन करत असता, पण मग हा नेमका लॉ काय आहे, सर्वसामान्यांना कसं समजेल? येस, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जे काही शब्द आहेत हे गेल्या 20 वर्षांमध्ये आपल्याकडे खूप समजून घेतले गेलेत, बोललं जात आहे त्याच्याबद्दल. द सिक्रेट मूव्हीमुळे त्याच्याबद्दल लोकांना कळले. पण मुळात हा लॉ आहे काय, लॉ का म्हणतात त्याला? खरं सांगायचं ना तर हे आपल्याकडूनच बाहेरच्या जगाकडे गेलेलं आहे. हवी ती गोष्ट कशी मिळवायची, स्वतःच्या विचारांचा उपयोग त्याच्यासाठी कसा करायचा, एनर्जी, युनिवर्स, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी या सगळ्याचे संदर्भ जर शोधायला गेलं तर वेद आणि उपनिषदांमध्ये थेट सापडतात. उपनिषदांचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती असेल कदाचित की उपनिषदांमध्ये स्ट्रेट अप टेक्निक्स दिलेली आहेत. तुम्हाला जर ही गोष्ट मिळवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही ती मिळवू शकता. झालं एवढंच की दरम्यानच्या काळात आपण ह्या सगळ्या आपल्याच मुळांपासून तुटलो. पण आपण जरी तुटलो असो, म्हणजे भारतीय जरी तुटले असले तरी सुद्धा ह्याच गोष्टींचा बाहेरच्या जगाने अभ्यास केला आणि त्यातून जे काही सत्व म्हणा काही त्यांना मिळालं तेच आता नव्या पॅकेजिंगमध्ये आपल्यापर्यंत पुन्हा एकदा येत आहे. सो इट्स लाईक सर्कल. पण हे बाहेरचं काहीतरी फॉरेनमधल्या आयडियाज असं काही नसून हे आपल्याकडे सुद्धा वापरलं जात होतं. म्हणजे आपलीच जी मुळं आहेत ती दुसरीकडे जाऊन आता रुजलेली आहेत आणि सगळीकडेच त्याचा प्रसार झाला असं आपण नक्की म्हणू शकतो. नक्कीच. त्याचा सरळ अर्थ असा होतो आकर्षणाचा सिद्धांत. नाऊ काय अट्रॅक्ट करत असते मी, तर माझ्या आतमध्ये जे काही चाललेलं आहे तेच मी अट्रॅक्ट करत असते. युनिवर्स किंवा पूर्ण विश्व जे आहे ना ते वेगवेगळ्या नियमांवर चालत असतं. जसं गुरुत्वाकर्षण हा एक नियम आहे आपल्या पृथ्वी ग्रहावर वावरताना जो आपण अनुभवतो, तसंच या विश्वाला चालवणारे काही नियम आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा त्यातला एक प्रमुख नियम आहे. तुमच्या आत जे काही सुरू आहे, मग तुम्ही तोंडाने काय बोलताय, तुम्ही वागता कसे आहात, ह्या गोष्टी दुय्यम ठरतात. पण माझ्या आतमध्ये जे काही सुरू आहे, ज्या भावना सुरू असतील, ज्या जाणीवा जास्तीत जास्त प्रमाणात मी सतत बाळगत असेन, त्यांच्यामध्येच राहत असेन, त्याच प्रकारचे अनुभव मी अट्रॅक्ट करत असते. अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर मी तोंडाने भलेही म्हणत असेन की मी खूप हेल्दी आहे, मी खूप श्रीमंत आहे, अशी अफर्मेशन्स करत असेन, पण मनात जर मला हे सगळं खरंच होईल का, किंवा माझी तब्येत नीट होईल ना, मला पैसे मिळतील का, ही भीती असेल, तर
अट्रॅक्शन काय होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, तर त्या भीती किंवा त्या इनसिक्युरिटीला निर्माण करणाऱ्या अनुभवांचंच होणार आहे. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन हा तुम्ही काय वागता बोलता याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय मनातल्या मनात 24 तास घोळवत असता यावर काम करतो. म्हणजे ही कुठेतरी मानसिक शक्तीशी संबंधित गोष्टी आहेत किंवा मानसिकतेशी संबंधित गोष्टी असं आपण म्हणू शकतो. अगदीच नक्की, परफेक्ट बोललात तुम्ही. कारण जसं मी म्हटलं तसं की तुमच्या ॲक्शन्समध्ये म्हणजे वागण्या बोलण्यामध्ये काय सुरू आहे यापेक्षा सुद्धा तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे याच्याशी युनिव्हर्सला घेणं देणं असतं. तुमच्या मनात जे जे काही असेल त्या सगळ्याला युनिव्हर्स सतत 24 तास प्रत्येक क्षणी तथास्तु म्हणत असतं. त्यामुळे चांगल्या गोष्टी घडवायच्या तर मनात चांगलं आलं पाहिजे, पेरलं चांगलं गेलं पाहिजे, तर ते पुढे जाऊन उगवणार आहे. हा अगदी बेसिक फंडा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. नकोसे प्रश्न कोणालाच आवडत नाहीत किंवा ज्याला आपण संकट म्हणतो, अपयश म्हणतो, पण तरीही ते आपल्या आयुष्यात काय येत असतात. करेक्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये हे नको हे आपल्याला इतकं ठाम माहिती असतं की आपण त्याचा खूप वेळा विचार केलेला असतो. आपल्याला गरिबी नको असते, आपल्याला रिलेशनशिपमधले ताण नको असतात, आपल्याला नोकरीतले त्रास नको असतात किंवा व्यवसायामधले तोट्याचे भाग, नुकसानाचे भाग नको असतात. काय नको हे फार क्लिअर असतं. आणि ते नकोय हे म्हणत असताना सुद्धा जे नकोय त्याचाच जास्त विचार केला जातो. युनिव्हर्सला तुम्ही काय हवंय आणि नकोय हे म्हणता यातला फरक समजत नाही. तुम्ही सतत कसला विचार करताय एवढंच युनिव्हर्सला समजतं आणि तेच आपल्याकडे त्याचा गुणाकार करून परत येत असतं. हा एक भाग झाला. अजून खोलात शिरायचं झालं तर तुम्ही जे म्हणालात की अडचणी काय येतात, प्रॉब्लेम्स काय येतात, तर त्याचे 3 सोर्सेस आपल्या आयुष्यामध्ये आहेत. एक तर आत्ता ह्या क्षणी मी अनुभवलेली एखादी घटना ज्याच्या परिणामांमुळे माझ्या आयुष्यामध्ये जो काही त्रास निर्माण झाला आहे तो. दुसरं, माझ्या लहानपणापासून माझ्यावर जे काही संस्कार झाले आहेत, जे वातावरण मी अनुभवलं आहे आणि माझ्या कुटुंबाकडून माझ्यापर्यंत जे काही पोचवलं गेलेलं आहे ते. हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग असतो माझ्या आयुष्यामध्ये ह्या जन्मात येण्यापूर्वीच्या जन्मांमध्ये मी जे काही केलं असेल त्या कर्मांची फळं. या 3 पैकी कोणत्या ना कोणत्या सोर्समुळे, या 3 पैकी कोणत्या ना कोणत्या सीडमुळे माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. एकदा हे लक्षात आलं ना की सगळ्यात पहिली गोष्ट ही कळते की हे प्रॉब्लेम्स निर्माण करणारी व्यक्ती इतर कोणी नाही, मीच आहे. मीच काहीतरी मनात जे धरून ठेवलंय किंवा चुकीच्या गोष्टी ज्या पिकअप केल्या आहेत, आत्मसात केल्या आहेत, त्या धरून ठेवल्यामुळे त्यांचं पुढे आयुष्यामध्ये मॅनिफेस्टेशन झालंय. इफ दॅट इज सो, तर हे सुधारण्याची संधी सुद्धा माझ्याचकडे, मला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. इतकं सोपं हे असतं. सो अडचणी येणारच आहेत. म्हणजे मी जे शिकवते किंवा ही जी काही टेक्निक्स आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, मॅनिफेस्टेशन म्हणा, या टेक्निक्समध्ये अडचणीच येणार नाहीत असं होत नसतं. पण आपली कपॅसिटी जी आहे या अडचणींना, या अडथळ्यांना सामोरं जाण्याची क्षमता जी आहे आपली, ती खूप छान तऱ्हेने आपण वापरायला शिकतो. हा बदल होतो किंवा वाढवतो आपण. निश्चितच. पण मग तुम्ही जसं सांगताय त्याप्रमाणे सतत जर आपण चांगल्या गोष्टींचा विचार केला तर चांगलंच आपल्या बाबतीत घडतं का? अगदी. खरंच इतकं सोपं आहे हे. कदाचित श्रोत्यांनी आणि तुम्ही सुद्धा हे वाक्य ऐकलं असेल की थॉट्स बिकम थिंग्स. आपले जे विचार असतात तेच आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष घटना घडवत असतात. आणि हे अगदी शास्त्रीय सत्य आहे. यामध्ये होतं काय, आपला मेंदू रोल प्ले करत असतो, आपला मेंदू हे घडवून आणत असतो. विचार करा की एखादी गोष्ट घ्यायची, एखादा मोबाईल फोन घ्यायचा आहे, कार घ्यायची किंवा एखादा लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा काही मला जे हवं आहे असं एखादी गोष्ट माझ्या डोक्यात जर आली तर हळूहळू तीच गोष्ट पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मार्गांनी माझ्यासमोर यायला लागते. हे का होतं? जेव्हा मी एखाद्या गोष्टीबद्दल अवेअर होते, माझ्या लक्षात ती गोष्ट राहते, तेव्हा मेंदू त्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतो. ओके, याला कन्फर्मेशन बायस असा शास्त्रीय शब्द आहे. सगळीकडे आपल्याला मेंदू तेच दाखवत राहतो आणि त्यातून आपल्याला हा मेसेज द्यायचा असतो की ओके, हे अचिवेबल आहे, हे तुला मिळू शकतं, कारण हे बघ एवढ्या ठिकाणी आहे हे. आता एक उदाहरण घेऊन हे समजून घेऊया. 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती आहे जिला सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी चांगलं दिसतं. का दिसतं? कारण तिच्या मेंदूला सवय झालीये प्रत्येक व्यक्तीमधला चांगुलपणा शोधायची. दुसरी व्यक्ती जी आहे तिला प्रत्येकामध्येच काहीतरी दोष दिसतो, कारण तिच्या मेंदूला सवय झालीये दोष शोधायची. हे झालं कन्फर्मेशन बायस. जो माझा दृष्टिकोन आहे किंवा ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं हे मी माझ्या ब्रेनला शिकवलंय ते तो करणार आहे. मग आपलं काम सोपं होतं.
चांगले विचार जर मला हवे आहेत तर मला फक्त माझ्या मेंदूला चांगल्या गोष्टींकडे लक्ष दे हे शिकवावं लागेल, त्याच्यासाठी सराव करावा लागेल, सातत्य ठेवावं लागेल त्याच्यामध्ये. जर हे जमलं तर ऑटोमॅटिकली काही आठवड्यांमध्ये, काही दिवसांमध्ये माझ्या विचारांची क्वालिटी सुधारेल आणि जे चांगलं आहे ते माझ्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात यायला लागेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे या सगळ्या गोष्टी मागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान नेमकं हेच आहे का, किंवा यात अजून काही गोष्टी आहेत? येस. हो, हे ट्रेनिंग जे आहे आपल्या ब्रेनला जे द्यावं लागतं आणि देता येतं, विशेष म्हणजे हे कोणत्याही वयात कोणत्याही व्यक्तीला केव्हाही देता येतं. तुम्ही तुमच्या मेंदूला नव्या गोष्टी शिकण्यासाठी, नवीन पद्धतीने विचार करण्यासाठी केव्हाही ट्रेन करू शकता. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला, आता ह्याच्यामध्ये पुढे कसं जायचं. सुरुवात ही झाली की ओके, मी सगळीकडे चांगलं किंवा मला जसं आयुष्य हवं आहे तसं शोधायला सुरुवात केली, माझ्या ब्रेनला शिकवलं. यात पुढे कसं जायचं तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या संदर्भाने म्हणायचं तर व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन, चांगली वाक्य बोलणं, चांगलं ऐकणं, यांचं रेकॉर्डिंग्स ऐकणं, ह्याची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. अर्थातच या सगळ्या ज्या आहेत ना, ह्या अगदी प्रायमरी लेवलच्या पद्धती आहेत किंवा तंत्र आहेत. ह्याच्यात अजून पुढे बरंच ॲडव्हान्स काम करता येतं. पण सुरुवात कशी करायची म्हणाल तर येस, मेंदूला शिकवा चांगले विचार करायला, चांगल्या गोष्टी शोधायला आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये. दुसरं, व्हिज्युअलायझेशन करा, अफर्मेशन्स करायला सुरुवात करा, योग्य पद्धतीने करा. अति आत्मविश्वास सुद्धा तिथे उपयोगाचा नसतो, कारण अगेन तुमचा मेंदू तुम्हाला काउंटर क्वेश्चन करणारच आहे. अतिशय ॲम्बिशियस अफर्मेशन्स करायला गेली तर तुमचा मेंदू तुम्हीच ते खोडून काढणार आहात की छे असं काही नाहीये. सो त्याच्यातही तारतम्य बाळगणं आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला जे हवंय ते अचीव केलेली एखादी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या माहितीत आहे का, ती शोधा. आणि त्या व्यक्तीचा विचार जर तुम्ही डोक्यात करत राहिलात की त्यांनी हे कसं घडवून आणलं असेल, त्यांच्या आयुष्यात हे सक्सेस कसं आलंय, हा जर विचार करायला सुरुवात केली तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये होत आहे काय, तुमच्या ब्रेनमध्ये काय विचार सुरू आहेत, सतत सक्सेस, ते जे सक्सेस आहे ते मला सुद्धा कसं मिळेल. तुलना नाही आहे इथे, बट प्रश्न आहे हे सक्सेस माझ्या आयुष्यात कसं अचीव करता येईल. त्यासाठीचे मार्ग तुमच्या समोर ओपन व्हायला लागतात, तुमच्या समोर यायला लागतात. पण मग एखादी सामान्य व्यक्ती असते, तिला आयुष्यात काय हवं असतं की एक चांगली नोकरी म्हणा, किंवा सगळ्यांबरोबरचे चांगले संबंध आणि स्वतःचं चांगलं आरोग्य, ज्याला आपण म्हणूया की संपत्ती, व्यवसाय, नाती. मग या सगळ्या बाबतीतच हे जे तत्व आहे ते काम करतं का? येस. सो अगदी थोडक्यात सांगायचं ना तर हे आपलं प्रगती पुस्तक आहे. आपली हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि प्रोफेशन या 4 गोष्टी म्हणजे आपलं प्रगती पुस्तक आहे. आणि आयुष्याच्या या प्रगती पुस्तकामध्ये एकाही विषयात मार्क कमी पडून आपल्याला चालत नाही. बरं, गंमत अशी असते की जर माझी हेल्थ खराब झाली तर त्याचा परिणाम थेट माझ्या रिलेशन्सवर होत असतो, त्याचा परिणाम माझ्या प्रोफेशनवर होत असतो. जर माझ्या रिलेशनशिपमध्ये ताण असेल, माझ्या नात्यांमध्ये, माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर ते सगळं माझ्या नोकरीवर सुद्धा परिणाम करणार असतं. हे 4ही विषय जे आहेत ना ते एकमेकात गुंतलेले आहेत. हे जे तंत्र आहे किंवा हे जे तत्व आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं ज्याबद्दल आपण बोलतोय, हे तत्व या 4ही एरियाजवरती जी काही परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी छान काम करतं. विशेषतः तुमची मनी रियालिटी, तुमचं आर्थिक जी काही परिस्थिती असेल ती सुधारण्यासाठी, तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी, तुमच्या व्यवसायातल्या आणि नोकरीतल्या अडचणी दूर करून तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला जो एक सपोर्ट लागतो, एक पुश लागतो, तो देण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन अतिशय सुंदर काम करतं. राहिलं रिलेशनशिपमध्ये 2 लोक इन्व्हॉल्व्ह असतात, त्यामुळे त्याच्यासाठी ह्याचा वापर थोडासा वेगळ्या तऱ्हेने करावा लागतो. पण नक्कीच ह्याचा उपयोग करून आयुष्याची एकूणच गुणवत्ता सुधारणं हे अगदी सहज शक्य आहे. तुम्ही आतापर्यंत सांगताय त्या सगळ्या खूप सकारात्मक गोष्टी आहेत, पण नेहमीच असं म्हणतात की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तर मग यातही काही अडचणी असतात किंवा काही वेगळ्या गोष्टी असतात का? लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायला लागलो म्हणजे अडचणीच येणार नाहीयेत आता आयुष्यामध्ये, सगळं सुसाट असं नसतं होतं काय तर अडचणी येणार आहेत. दुसरी बाजू जी म्हणाल तर हीच आहे की अडचणी येतच राहणार आहेत, कारण तुम्ही तुमचं लाईफ जेव्हा सुरू केलं, तुम्ही हा जन्म घेतलात तेव्हा काही गोष्टी अनुभवायच्या ठरवूनच या आयुष्यामध्ये आलेले आहात. सो ते अनुभव येणार आहेतच. त्यातला त्रास संपतो, त्यातलं जे सफरिंग आहे ते संपतं. अडचण येते पण ती सोबत सोल्युशन सुद्धा, उत्तर सुद्धा घेऊन येते. हे व्हायला लागतं. जेव्हा तुम्ही स्वतःवर या तऱ्हेने काम करता तेव्हा अडचणी तुम्हाला दाबून टाकत नाहीत, तुम्ही अडचणींवर मात करायला शिकता.
सहजतेने शिकता, हे व्हायला लागतं. त्यामुळे मग ते सोपं होऊन जातं आयुष्य जगणं. करेक्ट. प्रत्येकाला आयुष्यात यश हवं असतं, पण बऱ्याचदा असं म्हणतात की यश आणि समाधान या दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, किंवा एकाच वेळी आपण या दोन्हीचाही विचार करायला हवा. तर मग या गोष्टीचा इथे कसा उपयोग होतो किंवा कसा विचार व्हायला हवा? यश आणि समाधान ह्या दोन्हीही गोष्टी ना प्रत्येकासाठी वेगवेगळी व्याख्या असू शकते त्याची. कसं असतं, माझ्या दृष्टीने जे यश आहे तेच एखाद्या मोठ्या उद्योगपतीसाठी असेल असं नाही, तेच एखाद्या स्पिरिच्युअल व्यक्तीसाठी असेल असं नाही, किंवा तेच एखाद्या अतिशय सामान्य परिस्थितीतल्या व्यक्तीसाठी असेल असंही नाही. त्यामुळे यश आणि समाधान ह्या दोन गोष्टींसाठी मी बाहेरच्या जगाने ठरवलेल्या व्याख्यांवर अवलंबून राहते आहे का? मला माहिती आहे यश आणि समाधान काय आहे, यावर खूपसा भाग अवलंबून असतो. पण समाधान जे आहे ना ते आत्ता या क्षणी सुद्धा आपण अनुभवू शकतो. पण की आपण आपल्या ब्रेनला प्रॉब्लेम्सवरच फोकस करायला इतकं शिकवलेलं आहे की या क्षणी सुद्धा माझ्याकडे समाधानी राहण्यासाठी 100 कारणं निघू शकतात, पण त्यांच्याकडे माझं लक्ष नाही जात. जेवढं मी त्याकडे फोकस करेन, जेवढं मी त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करेन, तेवढं माझी फ्रिक्वेन्सी हाय होत जाणार आहे. आणि ऑफकोर्स माझं मटेरियलिस्टिक जगातलं जे यश आहे, हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन, या 4 भागातलं, सो समाधान पुढे केव्हा तरी येणार आहे, अमुक गोष्ट झाल्यानंतर माझ्या आयुष्यात येणार आहे असं नसतं. ते आत्ताही माझ्या आयुष्यात मला सापडू शकतं जर मी शोधलं तर. माझ्या यशावर समाधान अवलंबून नाही आहे. समाधान इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे. माझ्या आयुष्यात समाधान असणं ही गोष्ट कशावरच अवलंबून नाही आहे, हे लक्षात ठेवलं आणि तिथून सुरुवात केली. म्हणजे उलट आहे बघा, की यशस्वी होईन तेव्हा मला समाधान वाटेल असं नसून, मी आत्ता समाधानी आहे हे मला कळलं तर यशस्वी होणं जास्त सोपं होईल. कित्येक व्यक्तींना मला नेमकं आयुष्यात काय हवे हेच माहिती नसतं. म्हणजे ज्याला आपण ध्येय म्हणतो की मला कुठेपर्यंत जायचंय, मग त्यावरचा विचार कसा करायला हवा? ध्येय ह्यातली जी क्लॅरिटी किंवा ह्यातली जी स्पष्टता माणसाला नाहीये, हे मोठ्यांना नाहीये, लहानांना कळत नाहीये, त्यामुळे पुढे जात नाहीये. आणि सगळ्यांचीच कंडिशन बरेचदा हरवल्यासारखी असते की बुवा चाललंय काय नक्की आपल्या आयुष्यात, काय करायचंय आपल्याला. प्रत्येक माणसाने स्वतःला ना ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची गरज आहे की आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत. आपल्याला केवढ्या छान संधी आणि किती छान आयुष्य जगण्याची परवानगी आहे माणूस झाल्यामुळे. केवढे वेगवेगळे अनुभव आपण घेऊ शकत असतो आणि केवढं काही काही आपण घडवून आणू शकत असतो. एवढी छोटी गोष्ट जरी रोज स्वतःला आठवण करून दिली ना या गोष्टीची, तरी मला वाटतं की मग मला ह्या सगळ्या रिसोर्सेसचं, ह्या सगळ्या छान ब्लेसिंग्सचं काय करायचं आहे हे ज्याचं त्याला समजायला लागेल. तुमच्याकडून ऐकण्यासारखं बरंच आहे, पण आपल्याकडे मात्र वेळेचं बंधन आहे. त्यामुळे जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आत्ता या क्षणी जे कोणी हे ऐकत आहेत त्यांना सगळ्यांना मला हे सांगायचं की तुम्ही ज्या अडचणीतून आज जाताय ना, ती या जगात कोणी ना कोणी सोडवलेली आहे. त्यावर उत्तर आहे. तुम्हाला ते उत्तर माहीत नाहीये म्हणून तुमच्यासाठी ती अडचण खूप मोठी वाटतेय. पण हे लक्षात ठेवा की तुमच्या समोर जी अडचण आहे ती कोणी ना कोणी सोडवली आहे. तुम्हाला काय करायचंय तर ती कशी सोडवली असेल या उत्तरापर्यंत पोचायचंय. दुसरी गोष्ट, ह्या प्रवासामध्ये समोरचे प्रॉब्लेम सोडवण्याच्या प्रवासामध्ये मदत मागायला लाजू नका. खूपदा लोकांना माझे प्रॉब्लेम्स मी सोडवेन हाही एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो आणि कशी मदत मागू किंवा कोणाकडे मदत मागू याबद्दल स्पष्टता नसते. मदत मागायला लाजू नका, फक्त ती योग्य एनर्जीकडे मागा. ज्याने तो प्रॉब्लेम सोडवलेला आहे अशीच व्यक्ती तुम्हाला ती मदत करू शकते, हे लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट, दिवसाची फक्त 20 मिनिटं द्या. सेल्फ हेल्प, सेल्फ हिलिंगची जी टेक्निक्स ती समजून घ्या आणि तेवढंच पुरेसं आहे. फक्त 20 मिनिटं दिवसाची स्वतःसाठी ती देता आली ना तर तुमचं आयुष्य खरंच बदलून टाकता येऊ शकतं. ज्या अडचणी आत्ता डोंगरा एवढ्या मोठ्या वाटतायत त्या अरेच्या आपल्या आयुष्यात होत्या का, इथपर्यंत तुम्ही अगदी सहज जाऊ शकता. नक्कीच. आणि मला वाटतं की प्रत्येक जण असं आपल्या अडचणींवर मात करू शकेल आणि अडचणीतून मुक्त होऊ शकेल अशी आशा व्यक्त करते. तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि खूप वेळ दिलात, बहुमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. मनपूर्वक आभार आणि खूप छान वाटलं ह्या गप्पा मारून. मला आशा आहे की एका तरी श्रोत्याला त्याला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या या संवादातून मिळाली असतील. थँक्यू सो मच.
म्हणजे याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महांब्रेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.